काल आपण काय चालू केलंय रिव्हर बोट प्रॉब्लेम बरोबर नाही, ज्याच्यामध्ये आपण काय शिकलोय अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम, फक्त रिव्हर स्टेशनरी बोट पळतंय, बोट स्टेशनरी रिव्हर पळतंय बरोबर की आपण या गोष्टीवर शिकलो. जसं की मी म्हणतो मला काय काढायचंय, बोटचं जर स्पीड काढायचं काय करणार मी x/tb, r काढायचं तर काय करणार x/tr, अपस्ट्रीम काढायचं डाऊनस्ट्रीम काढायचं तर b+r, x/t डाऊन, b - r म्हणजे काय डाऊनस्ट्रीम काढायचं तसं अपस्ट्रीम काढायचं तर काय x/t अप बरोबर नाही. एक क्वेश्चन आपण जाणतो का, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात डाऊनस्ट्रीम बरोबर की नाही, याला म्हणतात डाऊनस्ट्रीम, याला काय म्हटलं तर अपस्ट्रीम बरोबर की नाही. याला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम अशा दोन गोष्टी आपण करतो. लक्षात ठेवा आपण काय केलं होतं, असं डोंगर काढलं होतं, डोंगराचं पाणी तर असं जाईल, बोट पण असं येत आहे तर आपल्याला म्हटलं तर डाऊन. वर नदी अशी येते पण बोट असं चाललाय याला काय म्हणतो मी अपस्ट्रीम. वर चढत असेल तर अपस्ट्रीम, खाली येत असेल तर डाऊनस्ट्रीम. याच्याने आपण करतो. ही कन्सेप्ट कशा आहे का नाही, फक्त आपण ही फ्लो व्हावं म्हणून आपण या गोष्टी यावं. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय प्लस करणे आणि अपस्ट्रीम म्हणजे काय मायनस. क्लिअर आहे. क्वेश्चन बघा. आता आपण काय क्वेश्चन घेतले ज्याच्यामध्ये मी काय केलं, स्टेशनरी रिव्हर ठेवलं, बोट असं पळतोय, मला काय काढून द्या बोटचं स्पीड काढून द्या. एकदम सिंपल क्वेश्चन. आज इफ बोट मॅक्स अपस्ट्रीम, अजून एक पण बोललो होतं, पण कोणाचं जास्त आहे अपचं का डाऊनचं, कोणाचं टाइम जास्त असतं, कोणाचा जास्त टाइम लागेल अप वाल्याला लागेल. मग आता क्वेश्चन म्हणतात तेच बरोबर. इफ बोट मेक्स द अपस्ट्रीम 10 सेकंड फॉर 10 किलोमीटर 10 hours to cover 250 kilometers and same distance in downstream is pi r. It covers pi r. It covers in pi. Then find याच्यामध्ये दोन क्वेश्चन. Then find बस पहिलं फाइंड आउट केलं. b म्हणजे स्पीड ऑफ बोट, r म्हणजे स्पीड ऑफ रिव्हर, तिसरं b+r म्हणजे अपस्ट्रीम, b - r म्हणजे काय डाऊन. याच्याबद्दल आपल्याला डायरेक्ट सगळ्या गोष्टी पहिले काय दिले अपस्ट्रीम दिलेलं आहे. अपस्ट्रीम मध्ये काय दिलेलं आहे 250 किलोमीटर कव्हर करतो तो अपस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हटलं तर काय, अपस्ट्रीम म्हटलं तर काय b - r बरोबर की नाही. b - r आपण काय करणार x/t अप करणार. x किती आहे, x आहे तुमचं 250, t अप किती आहे, टाइम किती लागतो त्याला 10 तास, म्हणजे हा 0 गेट कॅन्सल म्हणजे काय होईल 25, b - r त्याच्यावर 25. सिमिलरली डाऊनस्ट्रीम साठी झालं b+r आणि सेम डिस्टन्स ठेवलं म्हणजे काय म्हणतो मी x/काय t, x/काय आलं t म्हणजे किती आलं x/t म्हटलं तर डिस्टन्स किती आहे 250 जाईल आणि टाइम किती लागलाय 5 म्हणजे 5 वाजा 50 झाले. काय डाऊट आहे. आता मी काय वाटतं b - r आपल्याजवळ किती आलं 25, b+r किती आलं 50, b - r किती आलं 20. यांच्या दोघांचे काय करू ऍडिशन केलं तर काय होईल, हे तर काय होईल कॅन्सल आउट होईल आणि एक होऊन जाईल तुमचा 2b1, एक होऊन जाईल 2b1. काय डाऊट आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन एक होऊन जाईल 75, एक होऊन जाईल 75. तुम्हाला इथून b भेटून जाईल. b किती होणार आहे 2 × 6 2 × 7 14 2 × 5 10 म्हणजे किती किलोमीटर पर बरोबर नाही. हे उचलायचं याच्या दोघांनी कोणाची ट्रीटमेंट टाक म्हणजे काय भेटून जाईल आपल्याला r भेटून जाईल. मग मी काढलं b+r बरोबर काय 50. मग r b ची व्हॅल्यू किती तुमच्याजवळ 37.5 प्लस काय r बरोबर किती 50. मग r काढायचं काय करणार
15 मायनस 37.5 बरोबर आहे किती बरं बा 37 ना 37 मध्ये 3 म्हणजे 12.5 किती बरं 12.5 काय 12.5 किलोमीटर पर डाऊट आहे 12.5 किलोमीटर पर हे काय भेटलं मला आर भेटलं हे काय भेटलं मला आर हे काय भेटलं मला बी नेक्स्ट काय राहिलं होतं आता अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम ना मग आता मग काय बी प्लस आर काढलं म्हणजे काय केलं अपस्ट्रीम काढलं ना बी प्लस आर काढलं म्हणजे काय काढलं आपण अपस्ट्रीम काढलं चल बी बी किती आहे बी आहे तुमचं 37.5 आर किती आहे 12.5 म्हणजे किती रे 50 अरे याच्यातून मायनस करून बी मायनस आर बी मायनस आर बी किती आहे आता बी बोर्ड 37.5 मायनस किती 12.5 5 गेले 0 झाला 7 5 गेले 5 झाला 3 1 गेला 2 झाला 25 कळालं का 25 किलोमीटर पर डाऊट आहे समजलं का सिंपल क्वेश्चन आहे डाऊट कोणाला आता याच्यामध्ये मी काय केलं सेम डिस्टन्स ठेवलं ना 250 किलोमीटर दोघांमध्ये मी सेम डिस्टन्स ठेवलं आता क्वेश्चनमध्ये थोडंसं ट्विस्टिंग करणार आता या क्वेश्चनमध्ये काय होणार आहे बाकी सेमच काढणार आहे आलं तर तुम्हाला याच्यातून काही नाही एक क्वेश्चन येईल बी काढून द्या आर काढून द्या बी प्लस आर काढा बी मायनस आर किंवा असं म्हटलं मला स्टेशनरी रिव्हरचं बोटचं स्पीड काढून द्या बी काढतो आर काढतो म्हणजे काय काढतो आपण जेव्हा माझं बी काढतो म्हणजे काय जेव्हा माझ्याकडे जवळ काय रिव्हर कसं आहे स्टेशनरी आर काढतो म्हणजे काय बोट कसं आहे स्टेशनरी एक क्वेश्चन ते आहे ना स्टेशनरी बोट स्पीड बोलले किंवा स्टेशनरी रिव्हर स्पीड बोलले तर तुम्हाला काढता येईल आणि अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम म्हटलं तर इथे उत्तर बोट मॅक्स upstream what makes the upstream in falling 200 meter in 20 seconds and downstream 300 meter in 10 seconds. Then find काय फाइंड आउट करून देताना काय बी काढून द्यायचं आहे सेकंड काय काढून द्यायचं आहे आर काढून द्यायचं तिसरं काय काढून देणार बी प्लस आर काढून देणार चौथा काय काढून देणार बी मायनस आर बरोबर की आता याच्यामध्ये जर बघितलं याच्यामध्ये जसं डिस्टन्स कन्सिडर करतो आपण सेम तर काय झालं डिस्टन्स पण वेगळा आणि टाइम पण काय तुमचा वेगळा बरोबर पुढचं काय झालं मग बी म्हटलं काय करायचं आपल्याला अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम दिलं ना म्हणून म्हटलं बी प्लस आर फ्रॉम बी मायनस आर पहिली कंडिशन कोणती दिली तुम्हाला बी मायनस आर चला आणि एक लक्षात ठेवा मी याच्यामध्ये किलोमीटर पर आर केलं सगळं कन्वर्जन माझं किलोमीटर तिथं काय दिलंय मीटर आणि एस आय मध्ये एक तुम्ही एस आयचं सीजीएस एस आयचं एस आय जे पण अदर क्वांटिटी असेल त्याच्यामध्ये कशात कन्वर्ट करायचं असतं ऑलवेज एस आय जर ऑप्शन मध्ये बघितलं जसं दिलं असेल त्या पद्धतीने तुम्ही वागायचं बी मायनस आर जर मी बोललो बी मायनस आर काय येणार आहे एक्स अपॉन टी अप ना एक्स अपॉन टी अप एक्स किती एक्स आहे तुमचा 200 आणि हे किती आहे 20 0 गेट कॅन्सल त्याला आपल्याजवळ 10 सिमिलरली काय म्हटलं बी प्लस आर एक्स अपॉन काय रे टीडी किती झालं तुमचं 300 डिवाइड बाय काय 10 0 गेट कॅन्सल किती झाले किती झालं 30 मीटर पर सेकंड मीटर पर सेकंड आहे ना हे मीटर पर सेकंड काय करायचं आता मी काय करणार बी प्लस आर बरोबर किती आहे 30 बी मायनस आर बरोबर किती आहे 10 हे तर काम जाईल कॅन्सल हे म्हणलं माझं 2b हे किती म्हणलं माझं 40 बी बरोबर किती आलं माझं 20 बी बरोबर किती आलं 20 मीटर पर
सेकंड इन स्टेशनरी रिव्हर. इन स्टेशनरी रिव्हर. हा मग हेच उचललं मी इथं टाकलं. कुठे टाका बी मायनस आर मध्ये टाकलं किंवा वरती टाका. मी वरती ऑलवेज प्लस वाला उचलत होतो. बी आर बरोबर किती आला 30. बी आर बरोबर 30 आला. बी किती तुमचं 20 आहे प्लस काय आर आहे बरोबर काय 30 आहे म्हणजे किती आला आर बरोबर किती 30 मायनस 20 म्हणजे किती आला 10 मीटर पर सेकंड. रिव्हरचा स्पीड किती आला आपला 10 मीटर पर सेकंड बरोबर आहे 10 मीटर पर सेकंड. आता मी असं म्हणतो बी प्लस आर आणि बी मायनस आर. बी प्लस आर म्हणजेच काय अपस्ट्रीम का डाऊनस्ट्रीम. काय झालं डाऊनस्ट्रीम म्हणजेच काय एक्स अपॉन पीडी. हा विचारलं तुम्हाला बी प्लस आर. बी प्लस आर काढायचं ना. बी किती दिलाय बी आला तुमचा 20. आर किती आलाय 10 म्हणजे किती झालाय तुमचा 30. दुसरं काय तुमचं बी मायनस आर म्हणजेच काय एक्स अपॉन टी अप. बी किती आहे 20 आहे आर किती आहे 10 आहे म्हणजे किती आले काय डाऊट आहे समजलं. तुम्हाला काय दिलं जाऊ कसं कसं काढत गेलो म्हणजे आपण एकाच क्वेश्चन मध्ये 4 क्वेश्चन मर्ज केले. असे वेगवेगळे क्वेश्चन म्हणण्यापेक्षा एकाच क्वेश्चन मध्ये आपण 4 क्वेश्चन. आता आज if downstream is 20 meter per second and still water of a speed of a boat is 10 meter per second. Then find the speed of river to cover if upstream is 40 meter per second and in stationary boat and river speed will be 30 meter per second. Then find the speed of boat. क्वेश्चन थोडंसं ट्विस्टिंग आहे. क्वेश्चन मध्ये आता ट्विस्टिंग आहे. काय क्वेश्चन दिले तुम्हाला दिलं काय डाऊनस्ट्रीम दिलंय. काय दिलं तुम्हाला डाऊनस्ट्रीम दिलंय आणि दुसरं काय दिलं तुम्हाला स्टील वॉटर मध्ये दिलेलं आहे आणि स्पीड ऑफ काय दिलंय बोट दिलंय. म्हणजे काय दिलं तुम्हाला हे काय दिलं तुम्हाला बी दिलंय ना. हे काय दिलं तुम्हाला बी दिलंय. हे काय दिलं तुम्हाला हे काय दिलं तुम्हाला बी प्लस आर दिलंय कळालं का. आणि हे डिस्टन्स दिलं इथं सिमिलर आहे. हे अपस्ट्रीम दिलंय म्हणजे काय दिलं तुम्हाला बी मायनस आर दिले आणि 30 मीटर पर सेकंड काय दिलं पटकन वाचा लगेच क्वेश्चन काय दिलं तुम्हाला आर दिलं कळालं का. एक क्वेश्चन कळालं काय दिलं क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं ते फक्त फिल झालं पाहिजे. मग काय म्हणतात ते बी प्लस आर. मी काय म्हणतो बी प्लस आर बरोबर किती आलं आपल्याजवळ 20 आहे ना. बी प्लस आर बरोबर किती 20 आणि काय दिलं तुम्हाला बी चा स्पीड किती दिलाय 10. मग इथं काय टाकणार 10 प्लस आर बरोबर काय 20. therefore आर बरोबर काय 20 मायनस 10 म्हणजे किती आलं 10 मीटर पर सेकंड. रिव्हरचा स्पीड किती होता याच्यामध्ये डाऊनस्ट्रीम मध्ये 10 मीटर पर सेकंड. लॉजिक क्लिअर आहे. चला या इथं पण सेम काय दिलं तुम्हाला इथं या साईडला रिव्हरचा स्पीड दिला म्हणजे आर दिले. आर किती दिलं 30 दिले म्हणजे काय म्हणतो मी बी मायनस आर बरोबर किती दिले बी मायनस आर किती तुमचं 30 आहे. बी मायनस आर किती 30 विचारलं तुम्हाला स्पीड ऑफ बोट म्हणजे बी इज काय 40 प्लस आर आणि 40 प्लस आर किती 30 म्हणजे झाला 70 मीटर पर. क्वेश्चन मध्ये ट्विस्ट केलेला कळाला काय ज्याने ऑप्शन दिला आणि स्टेशनरी मधला एकाचा कोणाचा तरी स्पीड दिला. अपस्ट्रीम देतील किंवा डाऊनस्ट्रीम देतील
मी आता एक क्वेश्चन डाऊनचा बनवला आणि अपचा बनवला. एकाला मी स्टेशनरी बोट केलं आणि एकाला मी स्टेशनरी रिव्हर्ट केलं. दोघांच्या केसमध्ये उलट्या पण अपोजिट गोष्टी होऊ शकतात. जसं की इथं काय दिलंय, स्पीड ऑफ बोट दिलंय, त्याच्यावर स्पीड ऑफ रिव्हर वरती पण बनेल, खाली स्पीड ऑफ बोटचा पण बनेल. कळालं का? सिंपल क्वेश्चन आहे.